तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आज वर्षातला पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी गुरुवार आलो होते, त्यामुळे सगळे देवळात आले होते. देवळात आल्यानंतर मग भावांचा तोपर्यंत फोन आला होता, चला म्हणलं आज नवीन वर्षाचे एक सरप्राईज आहे म्हणून आम्ही निघालो होतो. भाव आमच्या पुढं होता आणि आम्ही पाठीमागं होतो. आणि माझ्या पाठीमागं भाच्यासारखं गाडीचं इंजिन घेऊन असं बसलं होतं की जेणेकरून धरून घेऊन चाललं. तोपर्यंत भाव शेजारी होता आणि पुढे गेल्यानंतर एक जणाची गाडी अशी रस्त्यात बंद पडली होती. नेमका विषय काय म्हणून बघावं म्हणलं, पण गाडीतलं पेट्रोल संपलं. कसं बसं त्याला आटपाडीपर्यंत नेलं. आटपाडीपर्यंत नेल्यानंतर स्टँडवर कसं बसं गेलो त्या रेल्वेतून. आणि तिथून पुढे गेल्यानंतर भाजप सरकारनं पाठीमागून व्हिडिओ काढायला कधी चालू करत हे माहितीच नाही. मग भाजप सरकारला म्हणलं आपल्या आटपाडीमधला व्ह्यू दाखवला तर दाखवू द्यात. मग बघू देत पब्लिकला आपला आटपाडी काय विषय आहे म्हणून. म्हणलं आपलं गाडी आपण आपल्या जोमात चालवतो. भाजप सरकार व्हिडिओ काढायची नाराज होता. आम्ही मस्त इकडे तिकडे बघत चाललो होतो. तोपर्यंत भाऊ पाठीमागून येत आहेत का नाहीत, येतात का नाहीत म्हणून वाट बघत बघत तसंच आम्ही गाडी पुढे घेऊन चाललो होतो. पण भाचे भाऊ काय अजून येईनात. मग म्हणलं भावांचं काहीतरी झालं असेल म्हणून म्हणलं 2 मिनटं थांबावं. मग इथं थांबतोयच का नाही, तोपर्यंत भाऊ पाठीमागून आलं होतं आणि भाऊ म्हणलं चला आता तुम्ही पुढं, आम्ही येतो आहे. मग काय आम्हाला इथं गाडीला लावून जायचं होतं. मग भाच्या सरकारला ट्रॅव्हल्स पसंत पडली होती. विजयलक्ष्मी ट्रॅव्हल्स नाव आहे. कुठून कुठंपर्यंत ते काय माहीत नाही. मग भाच्या सरकारला म्हणलं तुम्हाला आवडलेच तर व्हिडिओ एक काढा, कारण आम्हाला जायचं होतं झऱ्याला. आणि भाऊला घेतला आणि आम्ही निघालो होतो. तिथं पुढं निघाल्यानंतर झऱ्याच्या रोडला एक बंगला एक असा होता. म्हणलं पब्लिकला हा बंगला दाखवावा. मग बघा मित्रांनो हा बंगला कसा आहे यार, कारण 2 बंगले होते आणि ह्याच्या आसपास झाडं इतके होते की या घरामध्ये असं फील येत असेल की ना, बाहेरून बघूनच खूप आनंद वाटला. मग काय इकडे तिकडे बघत, इकडे डोंगर दऱ्या घरं बंगलं बघत आम्ही निघालो. असं तसं आम्ही झऱ्यापर्यंत पोहोचलो होतो. म्हणलं झऱ्याच्या बाहेरला थोडा व्ह्यू घ्यावा म्हणून झऱ्याच्या एंटर व्हायच्या अगोदरचा थोडा व्ह्यू घेतला. त्यानंतर पुढं तसंच गेल्यानंतर बाहेरचा व्ह्यू घेण्याच्या नादात झऱ्यात कधी पोचलो हेच समजलं नाही. मग काय म्हणलं आता पोचलोच तर मग दाखवा म्हणला व्ह्यू घेतला. मग तोपर्यंत भावाने गाडीचं इंजिन उतरलं आणि गॅरेजमध्ये उभं राहिलं आणि इंजिन दिलं. आता वेळ करण्यापेक्षा आम्ही गाडीची बॅटरी घेतली आणि निघालो, कारण तिथं पण आम्हाला समजलं नाही नेमकं आम्ही चाललो आहे कुठे, कारण भावाने सांगितलं सरप्राईज आहे तुमच्यासाठी. गाडीची बॅटरी घेतल्यानंतर थोडंफार डोक्यात आलं. मग दूर एक मंदिर दिसलं. तर म्हणलं मंदिर कोणतं आहे. मग त्याने सांगितलं हे भोजलिंगाचं मंदिर आहे. गावचं नाव काय माहिती नाही, तरी पण विचारलं, पण ते त्याने वेगळंच नाव सांगितलं. त्यामुळे काही मी सांगू शकलो नाही. कसं बस त्या वड्यातून आणि ओरड्यातून पुढे निघाल्यानंतर पण या गावात गेल्यानंतर इतकं समजलं की छोटंसं गाव आहे, पण गाव इतकं सुंदर आहे ना. इथं नजारा आणि नेचर बरंच काही असं बघायला भेटलं ना, जे आपल्या इकडं बघायला नाही भेटत. कारण गाव छोटंसं आहे. गावाच्या शेजारी नद्या आहेत. नदी शेजारी झाडं झुडपे मस्तपैकी, आणि ह्या वातावरणात इथं इतकं गार होतं ना, मस्त. तिथून आपला युटर्न घेतला आणि निघालो होतो पुढल्या साईडला, कारण आपल्याला जायचं होतं मिस्त्रीच्या घरी. मग तिथं गेल्यानंतर समजलं की बाबा इथं काहीतरी विषय आहे किंवा काहीतरी घ्यायचं आहे इथून म्हणून, पण एक्झॅक्टली काय समजलं नाही. मग म्हणलं आता इथं असेल घर, तिथं असेल घर, इथं तिथं बघण्यात गेलो, पण घर काय सापडे ना. भाऊ पण काय सांगे ना. भाऊ निस्ता म्हणायचा बाबा तुम्ही चला आता, तुम्हाला घरापाशी नेत आहे. बरंच लांब गेल्यानंतर मग म्हणलं आता तरी घर येईल. मग घर येईल. एक वाडी गेली, त्याच्यानंतर दुसरी वाडी आली, तरी पण घर काय मालकाचं येणं झालं. त्या वाडीच्या आतमध्ये एंटर होताना त्याच्या अलीकडल्या साईडला रोडच्या कडला एक बंधारा असा होता की तिथं म्हणलं पब्लिकला व्ह्यू दाखवावं, कारण व्ह्यू इतका छान होता. आता मोबाईलमध्ये इतका दिसून येत नाही, पण आम्ही समोर बघितल्यानंतर आम्हाला कळलं. मग तिथनं युटर्न घेतल्यानंतर कच्च्या रस्त्यानं जाताना भाऊ म्हणला की बाबा ह्या रस्त्याने व्यवस्थित गाडी जात नाही, त्यामुळे मोबाईल तुम्ही बाजूला ठेवा आणि गाडी व्यवस्थित चालवा. मग भावाला म्हणलं भाऊ तुम्ही ग बसा म्हणलं, कारण आम्ही हेवी ड्रायव्हर JCBचा ऑपरेटर आहे. आम्हाला असल्या रस्त्यातनं जायची सवय झालेली, तुम्ही पाठीमध्ये फक्त गच्च धरून बसा. मग काय एका हातात गाडी आणि एका हातात मोबाईल. म्हणलं पब्लिकला व्ह्यू दाखवायचं म्हणलं रिस्क एवढी घेतलीच पाहिजे. भावाने इथं उभा केलेल्या गाडीपाशी नेला आणि बघेल तर भावाने आम्हाला न सांगता गाडीला स्टार्टर मारून आमच्या पुढं कधी निघालं होतं हेच काय माहिती नव्हतं. पण सरप्राईज नेमकं काय होतं हे समजा. गाडी तरी यांनी घेतली होती हे माहिती होतं. मग म्हणलं आता ही गाडी घेतली म्हणजे हेच काहीतरी विषय असणार आहे, म्हणून म्हणलं भाऊला आता या तुम्ही पाठीमागणं, कारण गाडीचं टायर फुटला होता आणि भाऊ धामान चाललं होतं. पण गाडीची भावाला इतकी सूट होत होती विषयच नाही. मग काय थांबवलं. म्हणलं भाऊ म्हणलं चला चहा घेऊया. साईनाथ गुळाचा चहा. इथं चहा इतका कडक होता ना, चहा घेतला आणि घरी निघतोच का नाही तोपर्यंत गाडीनं खोळंबा काढला. मग भाऊ काय गाडी खोलली, कार्बोरेटर घेतला आणि त्याला काहीतरी करत बसलो. तर भाऊने म्हणलं आता तुम्ही काहीतरी करा, तोपर्यंत आमच्या गॅरेजला मिस्त्री आला तिथं, आम्हाला मशीनकडे जावं लागणार आहे. घेतली ग्लू गन मशीनची, काच आणली होती, काच जोडायची होती. मिस्त्री आमच्या अगोदर येऊन काहीतरी करत बसलो. तर मग काच खोलली आणि मिस्त्री हातात ग्लू गन दिली. तर मिस्त्री म्हणत होता तुम्ही बघा त्याचं काय काच बरोबर आहे का, कारण मिस्त्रीने ग्लू गन घेऊन गोळ्या मारायला चालू केलं काचला. आम्ही त्याच्या पाठीमागे बसलो, कारण आम्हाला त्यातलं काय जमत नव्हतं आणि भाच्या सरकार शोध लावत होतं की नेमकं हे काय येतं आणि कसं येते.
मग काय म्हणलं, तुम्ही तोपर्यंत चिकटवावर काच बघतो बरोबर आहे का, कारण काच व्यवस्थित होती. काच कशी बशी चिकटली आणि आम्ही परत निघालो आमच्या घराकडे, कारण उशीर झालेला होता, दिवस मावळत चालला होता आणि वर्षाचा पहिला दिवस होता. त्यामुळे मशीन पैसे थांबून पण काही फायदा नव्हता, कारण लवकरात लवकर घरी जाऊन काय तर नियोजन संध्याकाळचं करायचं होतं. पण काय करणार, काय सनसेटचा व्ह्यू घेत घेत असंच पुढं निघालो होतं, कारण भाजप सरकार म्हणले आता सनसेट आहे त्यामुळं पब्लिकला सनसेट दाखवा, कारण वर्षातला पहिला सनसेट आपण बघत आहे. आणि सनसेटचा विषय असा असतो की लोक बाहेर सनसेट बघण्यासाठी जातात, पण आपल्या गावात सनसेट इतका सुंदर दिसतो ना, हे आपल्याला पब्लिकला दाखवायचं होतं. मग काय हळू इकडे तिकडे मोबाईल फिरवत कसा बसा सनसेट दाखवत होतं. पण तिथून पुढं आल्यानंतर आम्हाला एक विषय वेगळाच कळला की सनसेटच्या टायमात नवीन वर्षात काय तर इतके पक्षी आले होते की नेमकं समजणं आम्हाला की हे पक्षी कुठले आहेत आणि कोणते आहे, कारण यांचं नाव आम्हाला काय माहिती नव्हतं. मग म्हटलं पब्लिकला हे सनसेटचा व्ह्यू आणि त्यात बसलेले हे पक्षी दाखवले. अजून गाडीवरून दाखवणार होतं, पण गाडीवरून दाखवण्यापेक्षा म्हटलं जरा उभं राहून आपण दाखवूया, कारण जवळून विषय वेगळा असतो. म्हणून जवळ गेलं, बघेल तरी पण काय समजणार नाही नेमकं कोणतं पक्षी आहे यांचं नाव काय, कारण रंगीबेरंगी हे सगळे पक्षी बसले होते आंबावरती. भाजप सरकार म्हणून जो यासनी उडवून घालू का, भाजप सरकारला म्हणलं नको भावा, कारण वर्षातला पहिला दिवस आहे आणि ती एकत्र येऊन बसले ते, त्यामुळे त्यासनी वेगळं नको करू, कारण त्यांची फॅमिली एकत्र असेल. तर नमस्कार मित्रांनो, भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.